बंद केलं. अच्छा बर अगदी बरोबर आहे. ऐका ना, नाही तुम्ही इमॅजिन करा. येस तुम्ही इमॅजिन करा म्हणजे माझ्यावर ट्रॅप केवढा मोठा होता की ह्यांनी व्हिडिओ याचं रेकॉर्डिंग याचं बंदच पाडायचं. कळलं का? आता त्या पोलीस असतील तर मला नाही माहिती, माझं इंटेन्शनच नाही. आणि मला त्यांच्याबद्दल काही तरी त्यांनी माझं रेकॉर्डिंग जरी बंद केलं ना तरी मी तुम्हाला एक सांगू का, चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी देव असतो. जिथं माझं रेकॉर्डिंग बंद झालं ना त्याच्या पुढचे रेकॉर्डिंग तिथं आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी घेतलं, त्याचे फुटेज माझ्याकडे. बर व्हेरी गुड. सर आता 2-3 गोष्टी सांगतो मी ना. मुद्दा माझा आहे ना, परत शेवटी मी त्या गुन्ह्यावर येणार आहे. मला हे बघायचंय आमचा टीव्ही टेनचा उद्देश काय माहितीये का, की आज जी वेळ पंडित सरांवर आली ती कुठल्याही एका पुरुषावर येऊ शकते की नाही. त्याच्यामध्ये तो पुरुष जो असेल ना तो दोषी असू शकतो की नाही आणि तो निर्दोषी असू शकतो. लक्षात घ्या मुद्दा हाच आहे की आमचा मी अगोदर आमच्या प्रेक्षकांना सांगतो की टीव्ही टेनचा मुद्दा हा आहे की जर एका म्हणजे स्त्री असेल ना तिची सुरक्षा करणं हा प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाचाही म्हणजे प्रयत्न असायला पाहिजे. पण त्याचबरोबर कुठल्याही पुरुषावर सुद्धा खोटा गुन्हा होता कामा नये. त्यानं जर गुन्हा केला, मी अगदी आता नाव घेऊन सांगतो, पंडित सरांनी जर खरंच विनयभंग केला असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही त्याला हे कराल की त्यांना शिक्षा व्हावी, कडक अगदी शिक्षा व्हावी. तुमची चप्पल माझं थोकाड अगदी. आणि नाही ते तुमची भाषा जरा थोडीशी वेगळी असते, आम्ही जरा माझं म्हणणं असं आहे की हे जनरल आहे. पंडित सर असू द्या, मिलिंद जाधव असू द्या, त्यांनी जर चूक केली तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. पण परत मी आता पोलिसांनुसार नंतर येणार आहे आणि आपल्याला थोडक्यात आपल्याला हे करायचं आहे. तर त्यांनी एका महिलेनंच तिथं 2-3 महिला आल्या. पण मी स्वतः व्हिडिओ पाहिला आणि मी परत सांगतो की पंडित सरांनी कुठल्याही महिलेचा अपमान केलेला आहे असं त्या व्हिडिओ मीडियावर आहे आणि हे मी माझ्या बाईटवर टाकलेलं आहे. माझा जे टीव्ही 10 अनकट आहे त्याच्यावर तुम्ही 35 मिनिटात हे बघू शकता. मी ऑलरेडी या पॉडकास्टच्या अगोदर मी ते टाकलेलं आहे. तर सर माझं असं म्हणणं आहे की 30 तारखेला ही घटना घडली आणि तुम्हाला कधी कळालं की तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे? मला सगळ्या गोष्टी सांगू तर द्या 2 मिनिटं. सर माझ्याकडे प्रश्न पेशन्स सगळं सांगतो, मला पेशन्स आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो 2 मिनिटं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या महिलेने काय केलं की पुढे आली, तिने माझ्यावर आरोप केले की हा लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ बनवतो. असं करून ती महिला मागे सरकते बघा, पत्रकार महिला, आणि त्या आजी पुढे येतात आंदोलनात. बरोबर आहे. आणि माझा त्यांचा वाद पेटतो आणि त्याच्यानंतर ते पांढरा ड्रेस घातलेली बाई त्या ताई येतात आणि त्या माझ्या मोबाईलचं शूटिंग इनडायरेक्टली म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर असा पद्धतीने मोबाईल धरलाय ना त्याच्यावर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केलं त्यांनी माझं. अच्छा मी तुम्हाला सांगतो जाणीवपूर्वक आणि परफेक्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, ठीक आहे शूटिंग बंद झालं, शूटिंगच बंद झालं आणि त्याचं पुढचं रेकॉर्डिंगच नाहीये माहिती. पण माझ्या मोबाईलवर जरी बंद झालेलं असलं तर मी तुम्हाला एक स्पष्ट सांगू का, कोर्टात केस येऊ देत, कोर्टात केस येऊ देत. मी तुम्हाला एक गंमत दाखवतो, गॉगल दाखवू रे. माझ्याकडे रेव्हनचे गॉगल आहेत ज्याच्यात कॅमेरे आहेत, रेव्हनचे गॉगल आहेत. आणि मी जिथं उभा असतो ना अरे बिंदास रेव्हनचा गॉगल आलेला आहे ज्याच्यात कॅमेरा असतो. असे माझे 5 ते 6 लोक माझ्या आजूबाजूला फिरत असतात जे शूटिंग करतात. कळलं का? त्यांनी कोर्टात येऊ द्या, कोर्टात येऊ द्या. नाही सगळं मांडलं तर एका बापाची आवडत नाही. आणि एवढा खंबीरपणे ह्याच्यासाठीच बोलतोय कारण की माझ्याकडे सगळे पुरवले, त्यांना काय करायचं ते करू देत, मला काही फरक पडत नाही, मला काही फरक पडत नाही. मी कोर्टात सगळा मुद्दा मांडले. याच्या व्यतिरिक्त आज एखादी महिला माझ्या समोर येते, म्हणजे महिला नाही पत्रकार येते आणि ती माझ्यावर आरोप अशा पद्धतीने लावते की हा माणूस लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो. महाराज जर मी तिचा व्हिडिओ शूट केला नसता ना तर मीडियाने काय व्हिडिओ व्हायरल केला असता माहितीये? संतोष पंडित रील स्टार एक्सपोज झाला, बरोबर आहे. एक महिला त्यांच्यावर गंभीर आरोप लावतीये की संतोष पंडित लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो. संतोष पंडितवर एवढे गंभीर आरोप लावणारा महिला नेमकी कोण, असा मुद्दा व्हायरल असं होऊ शकलं नाही, असंच केलं असतं, होऊ शकलं असंच केलं असतं. बरोबर आहे. ती ज्या वेळेस फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पुढे येते आणि माझं रेकॉर्डिंग करते, एकही मीडियावाल्याने ते रेकॉर्डिंग नाही दाखवलं.
मित्रांनो ऐका ना, fitness सर तो व्हिडिओ दाखवला का? सर माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय म्हणतो माहिती का, हे लोकांना आणि पर्यायानं पोलिसांना कळणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, याचा अर्थ ते काय म्हणतात हे लक्षात घ्या, आणि याचा अर्थ टीव्ही 10शी कसा संबंध येतो हेही लक्षात घ्या. टीव्ही 10 हा बॉडी कॅमेरा घालून जात असतोय, आणि म्हणजे पोलिसांना काय म्हणायचंय, त्यांच्याकडे तो व्हिडिओ होता म्हणून आज ते खंबीरपणे ह्याच्यावर पुढचं त्यांचं सांगू शकतात असं, म्हणजे हे फार महत्वाचं पुरावा. तर ह्या मुद्द्यावर मी परत येतो. सर आता आमचा प्रश्न आहे जो तुम्ही विचारला आहे. जर महिला पत्रकारांनी किंवा ज्या व्यक्तीनं जे आरोप केलेले आहेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांनी त्यांच्याकडनं पुरावे मागावेत. मी सुद्धा टीव्ही 10 म्हणून पत्रकार म्हणून मी सुद्धा जाणार आहे. हा माझा शब्द आहे सर, हा माझा शब्द आहे, फक्त तुम्हाला नाही, पुणेकर नागरिकांना आहे. कारण का परत मी म्हटलेलं की पंडित सरांवर जर होतं ते कुणावरही होऊ शकतं, कुठल्याही पुरुषावर होऊ शकतं. खरं असेल तर त्याला शिक्षा व्हावी. जर ते पुरावे समोर आले तर मी स्वतः वकिली करेन की पंडित सरांना कडक शिक्षा व्हावी. पण ते पुरावे आहेत का नाही हे अगोदर पोलिसांनी कळवावं, आणि ह्यासाठी मी त्या पोलिसांना सुद्धा भेटायला जाणार आहे. तर मुद्दा असा आहे की पहिल्यांदा माझा त्या आमच्या महिला पत्रकार भगिनींना प्रश्न आहे की जर तुमच्याकडे काही पुरावे असेल तर कमीत कमी आम्हाला नको, पोलिसांना द्या आणि मग ते त्याच्यावर पुढे आपण जाऊया. हा मुद्दा आहे. तर पंडित सरांचा मुद्दा ऐकला का, त्यांचं जर शूटिंग त्यांनी घेतलं नसतं तर परिस्थिती वेगळी आली असती. आणि इथे मी हे सांगेन की मी परत सांगतो तुम्हाला की सगळे प्लॅन करत असताना त्यातल्या त्या एक होत्या, त्यांनी शूटिंग सुरू केलं आणि त्यांनी सर तुमची परवानगी विचारली का? नाही. तुम्हाला परवानगी विचारली का? परवानगी विचारली नाही. मग मित्रांनो, इथं मला तुम्ही उत्तर द्या की पोलिसांनी उत्तर द्यावं की जसं स्त्रीचं शूटिंग तिच्या परवानगीशिवाय काढू नये अशी नैतिकता आहे, असा नियम नाही आहे, हे मी सांगतो तुम्हाला. तर नैतिकता म्हणून करावं, तसं स्त्रियांनी करावं का नाही, त्या कुणी असल्या तरी, पत्रकार असल्या तरी त्यांना परवानगीशिवाय कुठल्याही नागरिकाचं शूटिंग घ्यायची परवानगी आहे का, ह्या मुद्द्याचं उत्तर मला पोलिसांनी द्यावं, आणि तसं मी तुमच्या मांडणार आहे. तर लक्षात आलं का माझा पॉडकास्टचा मुद्दा 100%. पण मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो की मी आज समाजामध्ये जनतेचा एक फेस तयार झालोय, डायरेक्ट नाही तरी इनडायरेक्ट. आज माझ्यावर जनतेची जबाबदारी. अगदी बरोबर आहे, बरोबर, तुम्ही जबाबदार नाही, इनडायरेक्टली आपण जबाबदार आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वावरलं पाहिजे याचा भान बनत हा सांभाळत लागेल पुढच्या काळात. जर आपण एवढ्या जबाबदारीनिशी आपण जर काम करतो आहोत, बरोबर आहे, पण एखादी महिला पुढे येऊन जर आपल्यावर असे गंभीर आरोप लावतीये तर ऐका ना, उद्या जर मीडियाने याचं प्रोपोगंडा केला असता की एक महिला संतोष पंडित रील स्टारवर असे गंभीर मांडतीये, तर असे गंभीर गुन्हे असे काय, कुठली कोण महिला आहे, जर माझ्याकडे तिचा फोटो नसता, तिचा व्हिडिओ नसता, तर ही महिला मी नंतर कुठून शोधून काढली असते, कुठून शोधून काढली असते. एखादा माणूस माझ्यावर आरोप लावतोय तर आरोप लावणाऱ्या माणसाचं शूटिंग करणं हा विनयभंग आहे. नाही, आता विनयभंग ऐका ना, विनयभंग आहे. आणि विनयभंग कसं की ती माझ्यावर आरोप लावत असताना आणि असं समोर एखाद्याच्या जायचं की विनयभंग केला. माझं म्हणणं असं आहे की तिचा आणखीन एक आरोप आहे सर तुमच्यावर. ती जी पत्रकार महिला जी आहे, आम्ही आता म्हणजे आम्ही त्रयस्थ माणूस म्हणून कुणीही चुकीचा ना, तुम्ही म्हणजे आम्ही अजून म्हणतो ना की तुमच्या FIR दाखल झाली, त्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. माझं म्हणणं असं की तुमच्या अगोदर तुम्हाला आरोप तर कळू द्या तुमच्यावर काय आहे. विनयभंगाचा आरोप आहे तुमच्यावर, त्याच्यावर तुम्ही कॅमेरा बंद झाल्यानंतर त्या महिलेच्या कपड्यांवर बोललेला आहात असा तुमच्यावर आरोप आहे. त्या महिलेनं हेला केलेला आहे, पोलिसापर्यंत ते गेले का नाही आणि त्याच्याकडे त्यांचा पुरावा आहे का हा विषय वेगळा. मला तुम्हाला सरळ प्रश्न विचारायचा आहे, कॅमेरा बंद झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही महिलेवर कपड्यांबद्दल काही बोललेला आहे? संबंधच येत नाही. बरं, असं तुम्हाला खात्रीशीर माहिती आहे? खात्रीशीर माहिती नाही, मी तसं कधी करत नाही. मी म्हटलं मगाशी बरोबर पण आहे वहिनी, बरोबर आहे. आता मित्रांनो, मी हा मुद्दा का विचारलेला आहे ते म्हणतायत, आता जगातल्या कुठल्याही ते सिद्ध करावं कुठल्याही, म्हणजे अगदी मी त्या महिलेनं असं मी म्हणत नाही, मी सुद्धा त्याच्या मागे लागणार आहे. आणि माझी अशी कळकळीची विनंती, त्यावेळी जे काय उपस्थित होते, पंडित सरांचा मोबाईल बंद झाल्यानंतर तिकडचे जे व्हिडिओज आहेत
ते कृपया TV 10 ला तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये कुठे जरी मला जर कळालं, मला जर दिसलं की पंडित सरांनी कुठल्याही महिलेच्या कपड्याबद्दल चर्चा केलेली आहे किंवा बोललेले आहे, तर मी स्वतः माझ्या पुढच्या चॅनलवर पंडितांच्या विरुद्ध मी कंप्लेंट करेन पोलीस चौकीमध्ये. तर मित्रांनो, हे फार महत्वाचं सगळ्या नागरिकांसाठी. माझा मुद्दा ह्याचवर आहे की जर हा माणूस जर चुकला असेल तर त्याला त्याची जी काय संविधानामध्ये किंवा नियमामध्ये शिक्षा आहे ती व्हायला पाहिजे, त्याचा मी पाठपुरावा करणार. पण हा जर निर्दोष असेल तर सगळं जग जरी विरुद्ध राहिलं कुठल्याही माणसामध्ये, आता मी पंडित सर माझ्याबरोबर आहे, तर मिलिंद जाधव TV 10 हा त्याच्या बाजूनं उभा राहणार आणि हा प्रश्न विचारणार की मला या माणसाविरुद्ध पुरावा दाखवा. मला कोर्टात जायची गरज नाही, मी लढणार आणि मी लोकांपुढे ठेवणार. हा मुद्दा माझ्यासाठी सर फार महत्वाचा आहे, तोही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल झालेल्याची स्टेटस काय आहे, तुमच्यावर FIR दाखल झाली आहे का? साहेब मी तुम्हाला सांगू, माझं शिक्षण 8वी, मला काहीच माहिती नाही. पोलिसांनी मला एक नोटीस दिली. नोटीस आली तुम्हाला? ऐका ना, त्यांनी मला नोटीस दिली. त्यांनी मला बोलले की तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. आम्हाला बोलवलं होतं, कालही बोलवलं होतं. मी कालही जाऊन आलो. ते साहेब सुट्टीवर होते. आज त्यांना मी सकाळीच फोन केला आणि मी त्यांना म्हटलं साहेब कधी होतं, ते मला म्हटले की मी तुम्हाला फोन करतो, मग या. आता मी त्याची वाट बघतोय, त्यांचा फोन आला की जाईल आणि स्टेटमेंट देईन. मला माहितीच नाही. मी तुम्हाला सांगतो, माझं शिक्षण 8वी, मी स्वतःला एज्युकेटेड आहे आणि हे काही माझं म्हणणंच नाही. बरोबर. ह्या मुद्द्यावर परत मी सांगतो, अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं. FIR म्हणजे काय की मग त्याची खरी नोंद झाली असं म्हणता येईल. आता मी इथे बाकीच्या पत्रकारांवर सुद्धा थोडस म्हणेन की त्यांनी माहिती घेऊन हे करायला पाहिजे. एखाद्या माणसाची, फक्त महिला नाही पुरुषाची सुद्धा एक म्हणजे त्याची इज्जत ज्याला म्हणतात ना, ती जर एकदा म्हणजे गेली तर त्यानंतर मग 10 वेळा तुम्ही जर त्याची लिपापोती केली तरी ती परत येत नाही. तर मग असं आमचं म्हणणं आहे की पंडित सरांची तर सोडून द्या, म्हणजे 11,06,000च्या पुढचे सबस्क्रायबर असलेले, म्हणजे एवढी ही त्यांची एका अर्थाने इज्जत आहे. हे सबस्क्रायबर म्हणजे जे सपोर्टर्स आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसत होता. तर यांना विचारण्यासाठी फोन केला असेल, पण त्यांची बाजू ठेवायला पाहिजे लोकांनी, पोलिसांनी तर नाही, पण पत्रकारांनी मला रिक्वेस्ट आहे सर की तुम्ही सुद्धा ना जिथे तुम्हाला बोलताय तुमची बाजू ठेवावी. तुमचा जो अन्याय झालाय असं प्रथम दर्शनी आम्हालाही वाटतंय. मी सगळे व्हिडिओ बघितले आणि मी ते चॅलेंज केले की मला व्हिडिओ कळाला ना तर मी सुद्धा त्याला खरं ते बोलीन, सगळ्या बाजू, दोन्ही बाजू. मी महिलेची सुद्धा मी बाजू ऐकायची तयारी माझी आहे. त्यांना मी हा प्रश्न विचारला, जसं मी तुम्हाला सडेतोड प्रश्न विचारणार आहे. तर प्रथम दर्शनी असं लक्षात येते की तुमचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. याचा अर्थ असा मला समजतं सर, मी BE सिव्हिल BRचे म्हणजे ह्याचे संबंध आहे, कारण आम्हाला नियम कळतात आणि ह्याचा शिक्षणाचे संबंध आपल्याला नियम कळतात. तुम्हाला फक्त बोलवलं आहे आणि तुम्ही गेलेला सोडा, म्हणजे तुम्ही एक म्हणजे सुजाण नागरिकाचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, झालेला मी तिथं झालेलं आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आणि आता पोलीस जेव्हा ते मला म्हणतात कॅलिव्ह म्हणतात, याचा अर्थ म्हणतो मी FIR दाखल झालेली नाही. FIR दाखल झाली तर तुम्हाला ऍक्च्युली अटक व्हायला पाहिजे. हा, तर म्हणजे असा मी त्याचा अर्थ काढतोय. तर ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी फक्त अर्ज दिलेला आहे जो पोलिसांनी रिसीव्ह केलेला आहे. तर हे जे बाकीचे चॅनलवाले ऐका सर, फार महत्वाचं आहे. मी माझ्या पत्रकारितेची बाजू, म्हणजे मी म्हणतो ना, यासाठी मी माझ्या स्वतःला पत्रकार म्हणायला मला लाज वाटते, हे मी म्हणतोय. आणि ही घटना त्यासाठी मी बोललो नाही. आणि मी रिक्वेस्ट केली होती पंडित सरांना, अगदी म्हणजे पाया पडायला लागले, पण तरी ते मला चांगले ओळखतात म्हणून ते आज आलेले आहेत आणि त्यामुळे आज आपल्या तुमच्यासमोर मांडतोय त्यांचं म्हणणं. तर मित्रांनो, आता परिस्थिती अशी आहे की ती FIR दाखल झालेली नाही आहे. त्याची सर मी सगळी शहानिशा करणार, तुमच्यासमोर ठेवणार आहे. सर, आता मी तुम्हाला सांगितलं, परिस्थिती सांगितली की तुम्ही काही चूक केली नाही म्हणताय आणि त्याच्या व्हिडिओ नाही, त्याच्या म्हणजे तुम्ही चुकीचं असं काही केलेलं आहे असं व्हिडिओ आला तर तुम्हीही मान्य करणार, मीही मान्य करणार, पण अजून तरी नाहीये. आता तुम्ही सांगा सर की तुम्ही काय करणार आहात? मला अजून विषय सगळ्यात क्लिअर करू द्यात, मी सांगतोय ना अजून सगळं. बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी मला म्हटलात की शूटिंग बंद केल्यानंतर मी त्यांच्या कपड्यांवर टिप्पणी वगैरे केली. तर आंदोलन चालू होतं, भरपूर गर्दी होती.
बरोबर आहे. नागपेठेचा एसपी कॉलेजचा जो चौक आहे तिथं किती गर्दी असते मला तुम्हाला सांगायची गरज नाही. जर मी काही टिप्पणी केली असती किंवा मी काही त्यांच्यावर कमेंट केली असती किंवा काही बोललो असतो तर आजूबाजूला 4-5 लोकांनी तर ऐकलं असतं. अगदी बरोबर आहे. त्या 4-5 लोकांपैकी एक जण तरी कमेंट मध्ये बोलायला कोणाला नसता की पंडित नाही तुम्ही हे बोललात आम्ही पाहिलं पॉईंट आहे तुमचा. बट तू म्हणजे असं कसं बोलू शकतो आम्ही बोललेलं ऐकलोय. एखादा माणूस तर आला असता बोलायला. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता आपला हा व्हिडिओ पडल्यानंतर बनावट 4 आणू शकतात ते समोर. अगदी बरोबर आहे. आपला हा व्हिडिओ पडल्यानंतर जर त्यांच्या तशा व्हिडिओ आले ना तर समजून घेते बनावट आहे. अगदी पण बरोबर. आजपर्यंत आज आपला व्हिडिओ याच्यात रिलीज होतोपर्यंत असे एक तरी व्हिडिओ समोर आले का मला? Very good. आता किती वाजले तरी मित्रा? 12:30. हा आज तारीख आहे 3 नाही तारीख ना हा. 3 तारीख आणि 12:30 वाजले आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्ही हे पोस्ट एक साधारणतः 1-2 दिवसामध्ये करणार. आपण शक्यतो आजच करणार. पण ऐका ना आज जर मी तुम्हाला सांगतोय आज घटना होऊन 2-3 दिवस झाले बरोबर आहे. या 2-3 दिवसात ते ज्या आरोप करतायत त्यांच्या साईडने बोलणारा एकही माणूस नाही आला. बिलकुल नाही. या व्यतिरिक्त घटना 30 तारखेला झाली बरोबर आहे. मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता व्हिडिओ पोस्ट केला त्यांचा की माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून. बरोबर. अच्छा हा ऐका ना म्हणजे त्याला 24 तासाच्या आसपास वेळ दिला मी म्हणजे 22-23 तास तर दिले बरोबर आहे. मला वाटलं होतं की बाबा त्या लगेचच गुन्हा दाखल करतील कारण की मी शोषण करतो महिलांचे व्हिडिओ काढतो आणि अटक करण्याची भाषा त्या वापरत होत्या म्हटल्यानंतर ती महिला 100% संध्याकाळपर्यंत माझ्यावर गुन्हा दाखल करेल. पण तो गुन्हा दाखलच नाही केला. ज्यावेळेस मी त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा नाही तर मी तुम्हाला एक्सपोज करीन ज्यावेळेस हे मी बोललो त्याच्यानंतरही संध्याकाळी 7:30 वाजता ते दाखल करायला. ऐका ना जोपर्यंत मी त्यांना चॅलेंज केलं नाही तोपर्यंत त्या पुढं का नाही गेल्या. याचा अर्थ एक लक्षात ठेवा ना एखाद्या महिलेचा जर असा काही प्रकार घडतो तर ती महिला पहिले कुठं काय गाठेल मला बरं ते जाऊ द्या त्या आंदोलनासाठी